पण आता बघ, मी कोणालाही काहीही न सांगता खरा गुन्हेगार सापडला आणि मला माहिती आहे आज बाबांनी सुद्धा खोटी नाटकं करून स्वतःला वाचवलं असणार. पण तानिया, तुमचे असे उतरलेले पडलेले चेहरे पाहून ना मस्त वाटतं मला. असे शटर डाऊन झालेले चेहरे बघितले ना की छान वाटतं. हस, अजून हसा आदित्य. पण उद्या जेव्हा राजवर्धन येऊन त्याच्या केबिन मधून तुला त्या खुर्चीवरून उठवत फरफटत बाहेर नेईल ना, तेव्हा तुला हसावं की रडावं हे सुद्धा कळणार नाही. आणि काय म्हणालास तू आता? तुमचे शटर डाऊन झालेले चेहरे बघून मला खूप आनंद होतो असंच म्हणालास ना आता? पण उद्या जेव्हा तुझ्या करिअरचं शटर डाऊन होईल ना, तेव्हा तू रडशील आणि मी हसेन. आणि हा, एवढं सांगूनही जर तुम्ही गेला नाही तर मी पोलिसात कंप्लेंट करेन. तुम्ही माझ्या मुलीला त्रास देताय अशी कंप्लेंट करेन मी. अहो तात्या, पण बाय. यांना एवढासा त्रास झाला होता ग, पण यांनी काय केलं? हे तू केलेली माया, तू केलेलं प्रेम सगळं गुंडाळून ठेवलं आणि तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली यांनी. आणि आता आपल्याला त्रास होतोय, आपण कंप्लेंट केली तर काय बिघडलं? तुमचं ऑफिस खरंच भारी हो. आमच्यासारख्या कामगारांना दुसरीकडे कुठे साधं पाणी पण नाही विचारत. तुम्ही हे गुळ पाणी देऊन आम्हाला तुमचं पाहुणच केलं बघा. आता आम्ही पण तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. अरे वा, काय हो ना? देऊ ना, मग काय. हे माझं घर. राहा तुम्ही 2 दिवस इथे हा, आणि अगदी आराम करा. मला पण नाही येत या घरी झोप. मग मी काय करते माहितीये? माझ्यासाठी आई अंगाई गायची ना, ते आठवते. मी गाऊ का तुमच्यासाठी? आई काय? तुझा चेहरा का असा पडलाय? कसलं टेन्शन आहे का? सांग ना मला. पार्टीला याची परमिशन देऊन काही उपकार करत नाही आहात माझ्यावर. काही नाही, मला बोलू दे. खरं तर मला इथे थांबायचंच नाही. तू वहिनी, काकी, काकी अहो. वहिनी काय झालं? काकी काय होतं? काय झालं वहिनी? काकी, काकी, काकी काय झालं तुम्हाला? काकी उठा ना. आदित्य, काकी. आकांक्षा, इथे काय सिनेमा चाललाय का? हा, बघत काय बसतेस? पाणी घेऊन ये. हो हो आणते आणते पाणी. तुम्ही सगळेजण काकी ते दरवाजात बेशुद्ध पडले, लक्ष कुठे तुमचं?
काकी उठ ना. अरे आम्हाला काही कल्पनाच नाही. ते आम्ही इथे बाहेर आल्यावर कळलं की वहिनी जमिनीवर पडल्या. काकी काकी उठ ना. एक मिनिट. सावकाश. काकी उठ ना. काकी 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 उठा ना. बघ माझ्याकडे बघ. बोल माझ्या काय झालंय. हा राज हो राज येईल काकी. लवकर. राज कुठे. राज माहित नाही. राज आला होता का. राज आता तू आहेस नाही मग तूच का नाही करत हे सगळं काकीसाठी. नाही मी नाहीये. सो बी देअर विथ मॉम. राजा सगळ्याहून एक गोष्ट नक्की कळते मला. तू काकीवर कितीही रुसला असशील ना तरी तुझ्या मनात तिच्याविषयी खूप काळजी आहे. काकून मग कारण काकू असं म्हणतात कावेरी असं म्हणते की समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण त्याला जपलं पाहिजे. काय ग बाय तू इथेच आहेस. ही म्हणाली तू घरी गेलीस. काय ग. अरे तू इथेच आहेस. मला वाटलं घरी गेलीस. बघा तात्या ही कसं करते. घरी जाते असं सांगून मला कामाला लावते. काय चाललंय ना तुम्हा दोघींचं कुणाच ठाऊक. काय घालायचं तो गोंधळ घाला. मीच बघतो चहाकडे. हा चल. तात्या मी कॉलेजला जाते. हा घ्या याच्याकडून चहा बनवून. हो हो. राजवर्धन सर, मला माहिती आहे तुम्ही दुखावले आहात. तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. पण हे सगळं जरी असलं तरी आपल्यातलं नातं एवढ्याशा घटनेमुळे संपून जाऊ शकत नाही. कुठलंही नातं येणाऱ्या संकटांना तोंड देत उभं राहिलं पाहिजे तर ते नातं खरं असतं. मला तरी वाटतं आपल्यात जे काही सुरेख मैत्रीचं नातं आहे ते टिकून राहावं. भलेही आपल्यात अंतर असलं तरीही मी कायम तुमच्या सुखाचा हिताचाच विचार करेन. विश्वास ठेवा.